सप्रेम जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरचा ढाण्या वाघ विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते माननीय आमदार अंबादास दादा दानवे यांना 2 ते 3 दिवसापूर्वी रोज रात्री उशिरापर्यंत फोनवर धमक्या येतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला चिरडून जीवे मारण्याच्या धमकी येत आहेत. आणि अशा फुसक्या धमक्यांना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा, शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रेरित झालेला हा शिवसैनिक, उद्धव साहेबांच्या हाताखाली काम करणारा आत्ताचा हा निष्ठावंत कडवट शिवसैनिक अंबादास दादांना काही फरक पडत नाही. अरे ज्या वेळेस 1995 साली महायुतीचं सरकार आलं, पंत मनोहर जोशी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस अंडरवर्ल्डचे जे डॉन होते ना, ज्या अंडरवर्ल्डचे डॉन आणि त्यांच्या हाताखाली जे चेलेपेले होते ना, त्यांनी ही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यापाऱ्याला जेरीस आणलं होतं. खंडण्या घेतल्याशिवाय कुठल्याही कुटुंबाला स्वस्त बसू देत नव्हते. घरात घुसून ते व्यापाऱ्यांना जीवे मारत होते, त्यांच्या कुटुंबांना जीवे मारत होते. पण 1995 साली ज्यावेळेस मुख्यमंत्री पदावर मनोहर जोशी बसले आणि शिवसेना प्रमुखांनी आदेश दिला, अरे ज्यांनी मुंबईला त्रास दिला, ज्यांनी या महाराष्ट्राला त्रास दिला, ज्यांनी हिंदुत्वाला त्रास दिला, ज्यांनी हिंदू नेत्यांना त्रास दिला, विनाकारण त्यांचे जीव घेतले, आता त्यांचं इन्काउंटर करण्याची वेळ आलेली. त्यावेळेस शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, गोपीनाथ मुंडेजी उपमुख्यमंत्री असताना त्यावेळेस आदेश दिले पोलिसांना आणि घरात घुसून त्यावेळेस खात्मा केला अंडरवर्ल्डचा. 1999 पर्यंत सत्ता होती. 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्याच्यानंतर जेव्हा सत्ता गेली त्यावेळेस खऱ्या अर्थानं अंडरवर्ल्डचे जे होते त्यांनी सगळ्यांनी वचपा काढला तो शिवसेनेवर. शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला, उपशाखा प्रमुखाला, विभाग प्रमुखाला घरात घुसून गोळ्या घातल्या. जसे शाखा प्रमुख अतिरेकी आहेत, याप्रमाणे अंडरवर्ल्डच्या सगळ्या लोकांनी कारवाई केल्या त्या शिवसैनिकांवर. घरात घुसून त्यांना तर मारलं, पण त्यांच्या कुटुंबाचं जर कोणी आडवं आलं, बायको, मुलं, आई, वडील, बहीण, आत्या, काकू, मावशी, कोणी आडवं आलं, त्यांना सुद्धा त्यावेळेस गोळ्या घातल्या. अनेक शिवसैनिकांची कुटुंब त्यावेळेस उद्ध्वस्त झाली. पण तरीही त्यावेळेस शिवसैनिक घाबरला नाही, अजिबात मागे हटला नाही. तो शिवसेना प्रमुखांच्या विचारावर ठाम राहिला आणि या महाराष्ट्रासाठी, जनतेसाठी तो आस्थागत लढतोय. त्याच हाडामासाचा शिवसैनिक म्हणजे आमचा छत्रपती संभाजीनगरचा ढाण्याबाग अंबादास दादा आहेत. अशा फुसक्या धमक्यांना घाबरत नाही. आणि जे कोणी धमके देणारे असेल ना, त्यांच्यात जर हिंमत असेल, जर तुम्ही जिवंत आईचं दूध पिलेले असाल ना, तर तुम्ही धमक्या काय देतात, उघड या. मग तुम्हाला साधारण आमचा गावाकडचा शिवसैनिक आहे ना, तुझ्यासारखे धमक्या देणारे 50 आणि आमचा गावाकडचा 1 शिवसैनिक तुम्हाला भारी आहे, तुम्हाला फाडून खाईल. कारण तो वाघाची अवलाद, लक्षात ठेवा. आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो, अजून तरी आपण महाराष्ट्राचे पोलीस 80% माझा पोलिसांवर विश्वास आहे. अजून तरी तुम्ही कुणाच्याही ताटाखालचं मांजर नाही. तुम्ही जे अंबादास दादांनी आपल्याला पत्र दिले त्याची चौकशी करा. जर अशा मोठ्या नेत्याला, जर विरोधी पक्ष नेते राहिलेल्या नेत्याला जर अशा फुसक्या धमक्या येत असेल आणि जर पोलीस प्रशासन अजूनही जवळ 48 तास ओरडून गेलेत, अजूनही चौकशी होऊन त्या जो कोणी फोन करतोय तो पकडला जात नाही, याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कुठलाही नेता सुरक्षित नाही. हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावं. मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करतो, मुख्यमंत्री साहेब आपण जरा लक्ष घालावं. आपण विनाकारण जे शब्द आता वापरताय, जे वाक्य वापरताय, त्यांच्यावर तर जनतेचा विश्वास नाही. कारण आपणही फेकूआत आता असं समजायला लागलंय, कळायला लागलंय. तर विनाकारण या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. सखोल चौकशी करा. तो आरोपी पकडला गेला पाहिजे. जर तो आरोपी आमच्या शिवसैनिकांच्या हातात सापडला तर आम्ही आमच्या नेत्यासाठी, आम्ही आमच्या शिवसेनेसाठी, आमच्या आई समान या 4 अक्षरांच्या शिवसेनेसाठी कायदा हातात घेऊ आणि त्याच आरोपीला चिरडल्याशिवाय राहणार नाही. एवढीच खबरदारी शासनानं, प्रशासनानं घ्यावी. आणि याचे गंभीर परिणाम जे होतील ते प्रशासनाला भोगावे लागतील. म्हणून लवकरात लवकर तो आरोपी पकडावा. आणि अंबादास दादा या महाराष्ट्रातला, या शेतकऱ्याच्या बांधावरचा, घराघरातला प्रत्येक शिवसैनिक आपल्या पाठीशी आहे. आपण तर घाबरणार नाही, पण आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहेत. कारण आपण ज्यांचे गचाण पकडून, ज्यांना आपण आज प्रश्न विचारतायत, जे सत्ता मिळवण्यासाठी पैसे देऊन माणसं पळवल्या जातात, उमेदवार पळवल्या जातात, विरोधकांना संपवल्या जाते, अशा सत्ताधाऱ्यांचं गचांड आपण पकडतात. म्हणून अशा फुसक्या धमक्या आपल्याला येत राहील. आपण तर घाबरणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, हा गावागावातला शिवसैनिक आपल्या पाठीशी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.